महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शॉर्ट सर्किटमुळे शेतातील पिकांना आग, अधिकारी अनुपस्थित, शेतकऱ्यांचा संताप। पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक ते बोदर्डे रस्त्यावर आज दुपारी लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या आगीत पांडुरंग पुंडलिक पाटील यांचे गट नंबर 170/3/1 आहे। शेतातील उभा असलेला मका पूर्णतः जळून खाक झाला। यांच्या शेतातील ज्वारी पीक देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। आग झपाट्याने पसरल्याने शेतकऱ्यांना ते नियंत्रणात आणणे कठीण झाले। घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली। मात्र या गंभीर घटनेदरम्यान संबंधित अधिकारी वर्गाला फोन करूनही ते घटनास्थळी उपस्थित राहिले नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे। तसेच वीज वितरण विभागाने संबंधित लाईनची तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील, जळगाव। मी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल मधून भाग्यश्री पाटील। आज पारोळा तालुक्यातील बोदर्डे शिवारामध्ये ही दुसरी घटना झालेली की महावितरणाच्या कारभारामुळे आज शेतकऱ्यांची 5 एकरचा मक्का पूर्ण जळून खाक झालेला आहे। आज त्या शेतकऱ्यांवर त्यांची काय परिस्थिती आहे हे आपण त्या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ। सांगून तर वाईट वाटतंय, शेतकऱ्यांकडे लक्ष देणारही कोणी नाही इथं, पण आपण आज त्या शेतकऱ्यांकडूनच ऐकून घेऊ की ही जी आग लागलेली आहे ही किती वाजेपासून लागलेली आणि आता किती वाजून गेलेले आहेत, तोपर्यंत इथं कोणताही कर्मचारी उपस्थित नाही आहे। ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे। आज आपण आता त्या शेतकऱ्यांनाच विचारू की त्यांची परिस्थिती काय आहे असं। बोला दादा, तुमचं नाव सांगा अगोदर। माझे नाव महेंद्र पांडुरंग राजपूत, राहणार बोदर्डे। 11:15 वाजेला शेतात आग लागलेली आहे। महावितरणच्या कारभारामुळे डीपीवर काहीतरी शॉर्ट सर्किट झाला। तहसीलदार साहेबांना 2 वेळेस फोन करूनही एकही महसूलच्या कर्मचारी म्हणा किंवा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी इथं पंचनामासाठी किंवा कशासाठी उपस्थिती नाही आहे त्यांची। आणि शेतकऱ्याचे काय नुकसान होतं आहे याची व्यथा त्यांना कुणालाही काही नाही आहे की शेतकऱ्याचे काय झालेलं आहे। कोणी सुट्टीवर सांगतंय, कोणी सांगतंय वेळ नाही आहे, कोणी सांगतंय फोटो पाठवून द्या। महावितरणलाही कळवलं गेलं तरीही कोणी अजून इथपर्यंत आता 1 वाजण्याच्या आसपास 1 वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा कोणी अजून उपस्थित झालेलं नाही आहे शासकीय कर्मचारी। शेतकऱ्याचा कोणी वाले आहे का नाही? म्हणजे 11:15 वाजेपासून या शेतामध्ये आग लागलेली आहे। 5 एकर मक्का त्यांचा पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि इथं कोणालाही कोणत्याच कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांशी काहीच घेणं देणं राहिलेलं नाही आहे। आज 8 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचा बैल जागीच ठार झाला। ही दुसरी घटना झालेली आहे। आज या शेतकऱ्यांची व्यथा मानणारा कोणीच नाही आहे, तर याच्याकडे शासनाने कडक कारवाई करावी की ज्यांनी यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला पाहिजे। आणि शेतकऱ्यांकडे आम्ही शासनाकडून मागणी करतो की त्यांनी या शेतकऱ्यांकडे काहीतरी लक्ष द्यावं आणि त्यांचा जी नुकसान भरपाई झालेली आहे आज ती नुकसान भरपाई भरण्यात यावी। धन्यवाद। जय पाहा तुम्ही दिवाळीचं पहा, दिवाळी पण नाही ना, एक तिकडचा व्हिडिओ घेऊन बस सर जास्त। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।